काहीच आपल्याला फक्त बाहेर खायला आणि चहा प्यायला जायचंय आणि ही तयारी बघताय तुम्ही. बघताय का? 1 तास झाले बर का. 1 तास झाला तुला तयारी करत करत. 2 मिनिट झाले. एवढा तू एवढा नट्टापट्टा का करतोय मोहित पण. नाशिक आहे आपल्या कमता नाही का. चल हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज सगळ्यात आधी सगळ्यांना हॅप्पी दसरा. आणि आज 2 ऑक्टोबर पण आहे तर गांधी जयंती आहे. स्टोरी आणि स्टेटस इतके जबरदस्त ठेवले पोरांनी काही विचारता सोय नाही. गांधीजी डायरेक्ट ऑन फायर आहे आज, काही विषय नाही. आणि आता विषय असा आहे, आता वाजलेले 4:30. मी आता आलोय रूमला कारण की मला सकाळपासून 2-3 शूट होते तर ते शूट वगैरे उरकवले. आता आलोय रूमला आणि मी जेवण सुद्धा केलेलं नाही. तर मग आता जेवण तर स्किप झालंच आहे तर म्हणलं थोडासा चहा नाश्ता करून ये म्हणजे थोडं कसं डोकं फ्रेश होऊन जाईल. आणि इकडे मोहितचा पण जोरात अभ्यास चालू होता. तर केव्हापासून बसलाय? मग जेवण केलं? नाही. मग तू कुठे होता? शूटला ना तुला सांगितलं होतं ना. शूट होते 1-2. असं आपण जेवण करून मग मी पण जेवण केलेलं. मी पण नाही केलेलं. बेकार भूक लागली वाट पाहत होतो. आपलं काय म्हणतं गाड्या धुवायचे शूट वगैरे 2-3 जणांचे. तर मग गाईस मोहितने पण जेवण केलेलं आहे, मी पण केलेलं नाही आहे. तर आता जेवण तर स्किप झालंय. काहीतरी चहा आणि काहीतरी खाऊन घेऊ, चहा पिऊन घेऊ आणि काहीतरी खाऊन घेऊ. सगळ्यात आधी खाऊ काहीतरी. हा किती राहिलं तुझं? 10-20 मिनिटं. बरं ठीक आहे. 4:30 झालेले. बरं अर्धा 5ला जाऊ. तोपर्यंत मी पण थोडा रिलॅक्स होऊन जातो नाही का. आणि जाऊ मग आपण बाहेर. बाकी गाईज आज ड्राय डे कारण की गांधी जयंती आहे. बऱ्याच जणांचे प्लॅन फ्लॉप झाले असतील. दसरा आणि गांधी जयंती एकत्र झाले आज. तर बाकी समजण्यावाले काही इशारा कॉपी नाही का. प्लॅन फ्लॉप झाले असतील पण भरपूरच. तर चला गाईज आता वाजले 5. आपण निघतोय खायला मस्तपैकी पावडे खाऊ. तू काय खाणार आहे? पाहून ना जाऊन सांग. या उलट्या खोपडीचे पाहू शकता तुम्ही. पावडे वडापाव तिथं काहीतरी बघू आणि चहा पण पिऊन येऊ आपण तिकडनं. तर मग आम्ही डायरेक्टली आता जातो पावड्याच्या दुकानात आणि तिथं भेटतो तुम्हाला. काहीच आपल्याला फक्त बाहेर खायला आणि चहा प्यायला जायचंय आणि ही तयारी बघताय तुम्ही. बघताय का? 1 तास झाले बर का. 1 तास झाला तुला तयारी करत करत. 2 मिनिट झाले. एवढा तू एवढा नट्टापट्टा का करतोय मोहित पण. नाशिक आहे आपल्या कमता नाही का. चल गाईज आज लिटरली सर्व बंद आहे. हे बघा इथं खाणार होतो हे बी बंद आहे. कुलूप आहे डायरेक्ट. पण ती लागून गेलेली. आता चहा प्यायची इच्छा आहे. चहा जरी भेटला तरी भरपूर काम होऊन जाईल. पण खायची बेकार इच्छा होती. भूक लागली होती खूप. काहीतरी बघावं लागलं आता जुगाड. तर ठीक आहे गाईज चहाचं तरी चालू आहे. हे बघा तर आपण चहा वगैरे पिऊन घेऊ आता. थोडं बरं वाटेल नाही का. मध्ये का बरे जेवण भेटलं नाही म्हणून पावडे भेटले नाही गाईज म्हणून सदम्यामध्ये. ड्राय डे आहे भाऊ. ड्राय डेच्या दिवशी सगळ्यांना किस्सा आहे. मेज बी बंद आहे गाईज आमचे. किस्सा असा होऊन गेला. असं वाटतं पोटभर चहा पिऊन घ्या 2-3 बादल्या. गरम पडून जाऊ 2-4 बादल्या. महिनाभर चहा प्यायचंच काम नाही. मस्त आहे चहा. थोडंसं मस्त वाटतंय. पेस्ट्री मागवल्या असेल. पेस्ट्री नको चट लागून जाते माझं मागवायला. त्याच्यापेक्षा पेस्ट्री मूस वगैरे काहीच नको आता सध्या तरी. बाकी काहीच असा चालू आहे. आता तुम्हाला ते दाखवतोय मी. सकाळी शूटचं तुम्हाला घेतलं असतं मी दाखवायला ब्लॉग. पण तो ब्लॉग का बरं घेतला नाही मी कारण की ना शूट करता करता मला क्लिप गेला थोडंसं जास्त जमलिंग होऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याकडे अजून एक आयफोन आला का मी तुम्हाला ते दोघं ॲडजस्टमेंट करून ब्लॉग पण दाखवत जाईल शूट पण दाखवत जाईल. पण मग सकाळी फक्त आपलं आधी बोललेलं आहे आपल्या कामाला प्रायोरिटी दिली पाहिजे म्हणून मी कामाला प्रायोरिटी दिली. आता फ्री झालो तर मग ब्लॉग लगेच चालू करून दिला. काय चालू झालेलं आहे लाईफमध्ये लगेच तुम्हाला दाखवायला सुरुवात करून दिली मी. गाईज मोहितला लागली जबरदस्त भूक आणि आहे सर्व बंद आणि वरून येतोय आता पाऊस. यामध्ये आता काय करावं डोकं बंद पडलंय. रूमला जाऊन झोपून घ्या. हां माझं तर तेच म्हणणं आहे. पण झोपशील बी काय 5:30 वाजून गेलेले काय झोपशील. तर मग आता आमची इच्छा आहे की काहीतरी उघडं पाहिजे खाता येईल असं. इथं काहीतरी आहे का पाहिजे. नाही सर्व बंद आहे गाईज. चहा कॉफी
तेच चालू आहे फक्त चहा कॉफीचं. तिकडे बघतो का मोहित? नको. नवीन असं एखाद्या नवीन जागेवर ट्राय करायची पण इच्छा नाही राहिलेली की ट्राय करावा दुसऱ्या जागेवरती. काहीतरी अनबॉक बाहेर गेला असेल तर, पण बाहेर गेला काय आणेल तरी काय, सर्व बंद आहे असा विषय होऊन गेलेला आहे. तर मग बघू आता तुझ्या नशिबात काय नाही. मला तर काही नाही, मी चहा पिला मला तर येऊन लागली. मला काही भूक वगैरे नाही आता एवढी काही. मोहितचीच काहीतरी लोकेशन लावावं लागेल. काही सर्व बंद आहे डायरेक्ट. सर्व आम्ही सगळं फिरून आलो, काही नाही, सगळं बंदच दिसतंय आम्हाला. आणि असं एकदम भकास वाटतंय. पूर्ण सुनाट आणि वातावरण तुम्ही बघू शकता. पूर्ण जाम होऊन गेलेलं आहे. हे बघा पूर्ण जाम वातावरण होऊन गेलेलं आहे. त्यात अजून रात्री मेस पण चालू राहते का, आणि याचं पण टेन्शन आलं आहे आम्हाला. मेस पण चालू पाहिजे, नाही तर मग आमचा किस्सा होऊन जाईल आज. पण मग बघू आता. भुका सोना पडेगा. सर्व बंद डायरेक्ट. म्हणजे असं वाटतं की नाही हे चालू असेल ते सुद्धा बंद आहे आज. तर मग तुम्ही विचार करून घ्या किती बेकार सुनाट कार्यक्रम असेल. पण मग रात्री रावण दहन आहे. रात्री एकदम जबरदस्त कार्यक्रम राहील नाही का. रावण दहन इकडं आहे का जवळपास? इकडे आम्हाला माहिती नाही खरं कुठे आहे. नाही तर आम्ही रावण दहनला पण गेलो असतो. पण ठीक आहे, जाऊ दे, नाही गेलो तरी काय अडचण नाही. पैसे जरा जास्तच झालेले. दुकान दिसलं, स्मूथ घेऊन घेतलं, संपला विषय. ड्राय डे वसूल. नजर भाऊ, नजर लावायची बी नाही, बघायचं बी नाही, मला प्यायचं बी नाही. मोकळं सांग शक्य नाही. पूर्ण रूमवर अंधार आहे गाईस. अंधेरा कायम रहेगा. अरे बापरे. किस्सा नाही का, पनोती लागली आज कोणाची तरी नजर लागली खायला. दुपारी पण खाता आलं नाही, आता पण काही खाता आलं नाही. असा रुखा सुखा दिवस पार करावा लागतोय. मोहितनी बांगड्या फेकून दिल्या आता आराकारा, म्हणजे मोबाईल. पण आता थोडं रिलॅक्स करून घ्या, झोप काढून घ्या असं वाटतंय मला. एखादा तास एखादा तास झोपून, एखादा तास रे नाही झोपायचं नाही म्हणे, झोपा टोकला जात आहे गाईस. असा सीन आहे. मला म्हणे नाही झोपायचं म्हणे, आणि झोपून गेलेला आहे. झोप तुला नाही असा सीन आहे. काय करता येईल बरं. डान्स करतोय झोपेमध्ये. ये बा झोपून घे तू. नाही तर काही सांग होत तेव्हा म्हणे नाही म्हणे. ये बा मला नाही झोपता येणार. कामाचा माणूस आहे मी. झोपा टोकला तर कसं होईल. तू रिकामटाय म्हणून तर तो झोपलाय. रिकामटा झोपून गेलाय. उठलो होतो आज जग मारायला 2 वाजता. 2 वाजता नाही गाईस, उठतो आम्ही सकाळी. लवकर उठायला लागलो. 2 वाजता म्हणजे 2 वाजता आपला अर्धा दिवस निघून जातो. झोप लागायला लागली. झोपेचं नाव काढलं तर गाईस आपला ब्लॉग पण लवकर आता 8 वाजता अपलोड होऊन जातो नाही का. कर नाटक. आपला ब्लॉग पण 8 वाजता अपलोड होऊन जातो नाही का. बाकी आजचा दिवस थोडा बोर चालला यार. गावाकडे राहिलो असतो तर दसराचा एकदम जंक्शन विषय राहिला असता. मस्तपैकी घरच्या गाड्या धुवून आणल्या असत्या, माळा लावून दिल्या असत्या, सायकल धुवून आणली असती. तर सध्या तरी आता थोडस हेच चालू आहे नाही का. पण मग ठीक आहे, रूमवरती या गोष्टी सर्व फेस करावं लागतात. अजून दिवाळीला नाही जायचं का नाही रे घराकडे? नको दिवाळीला जाऊनच येऊ. इकडे काही मजा नाही दिवाळीला. घर ते घर राहतं नाही का आपलं. मग दिवाळीला आपली दिवाळी आपण गावाकडेच सेलिब्रेट करू यावेळी मस्तपैकी नाही का. तोपर्यंत आपले 500 सबस्क्रायबर होऊन जातील. आय थिंक नाही झाले तरी 1 ना 1 दिवस तर होतीलच. पण मग तोपर्यंत होऊन गेले तर चांगलीच गोष्ट नाही का. थोडीशी चांगली दिवाळी सेलिब्रेट करू आपण अजून नाही का. आणि गाईज माझा आवाज आणि ही सर्दी तुम्ही बघू शकता. लिटरली आता डोळ्यातून डायरेक्ट पाणी यायला लागलेले. सर्दीने इतका जाम झालोय ना पूर्ण. असं डोळे पण आता लाल पडून गेले असतील. वाफ घेऊन घे रात्री. वाफ वगैरे काहीतरी सीन करावं लागेल. जबरदस्त त्रास होतोय नाही का. असं म्हणजे ते कशामुळे होतं ते पण समजत नाही. पाणी पण थोडीशी मी काळजी घेतोय बट नाही कंट्रोल नाही होते. ती सर्दी कंट्रोल होतच नाही. काहीतरी आहे अजून मोठी ट्रीटमेंट वगैरे करावं लागेल. बाकी आवाज आणि ते पूर्ण जाम होऊन गेलेलं आहे. मी अजून काय अशा चांगल्या हालतमध्ये आलो नाही. आणि त्यामुळे ना मी जेव्हा पण बोलतो ना असे माझी इथून बोबडे वळून जाते मध्येच.
असे बोलायला पण मला प्रॉब्लेम येतो. ती सर्दी अशी समजून गेलेली वाटतं इथं घशामध्ये. ते बोलताना पण माझा उच्चार असा क्लिअर निघत नाही. मी खूप प्रयत्न करतो क्लिअर बोलायचा, पण तो उच्चारच क्लिअर माझा निघत नाही. पण मग करू आपण काहीतरी ट्रीटमेंट आणि होऊन जाईल सर्दी पण लवकरच ठीक आपली. जीभ बदलून टाकू ना आपण तुझी. जीभ? कोणती? दुसरं जीभ दुसऱ्या जनावरची बसून टाकू तुला. सांग कशाची बसून? कुत्र्याची बसवतो का वाघाची बसवतो का बकरीची बसवतो? ब्लॅक मध्ये घेऊन आपण. माझी जीभ किती लागेल ते सांगते सेकंड बसून. मी माझी जीभ लावेल तर जीभ चालायला तरी चालेल. नाही रे मला बोलता येते ना. ब्लॉगिंग कसं काय करू मग? फक्त सॉन्ग टाकावं लागतील मला. नाही काही जीभ इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्यासाठी ब्लॉगिंग करेल, माझी जीभ बी जपेल आणि माझा आवाज पण अजून क्लिअर करेल. सर्दी पण क्लिअर करेल मी. शांत वेळेस तू फालतूचे सर नको तुम्ही. जीभ पण माझी क्लिअर, सॉरी मी माझी सर्दी पण क्लिअर करून टाकेल तुमच्यासाठी आणि अजून भारीपेक्षा भारी ब्लॉग घेऊन येईल येत्या काही दिवसांमध्ये. आम्हाला खाली यायला वेळ होऊन गेला. इथं काहीतरी रॅली जात होती. फुल बँड बिंड चालू होता छोटा आणि मोहित झोपलेला होता. पण कपडे घालत नाही तुम्हाला आता माहिती आहे. असा खाली येऊन लागलाय मोहित. तर काहीच आम्ही तो प्रोग्राम थोडासा मिस करून दिला नाही का. आम्ही वरती झोपलेलोच होतो. तर काहीतरी आवाज येतो. खाली शो होऊन गेलेला होता. फुलं बिलं फेकत होत्या. रांगोळ्या काढून ठेवलेल्या होत्या. म्हणतात रांगोळ्या काढून काढता की आम्हाला समजलं नाही. आम्हाला वाटतं दसऱ्यामुळेच काढताय. बट जबरदस्त विषय चालू होता आणि फुल बँड बिंड आम्ही मिस करून दिला. रॅली वगैरे पाहिली, मोबाईल काय काढला नाही. आणि ही पब्लिक तुम्हाला काय माशीच दिसते. बाया मोकळ्या एक तर टांगा मोकळ्या. त्यात काही नवीन नाही म्हणून. ही पॅन्ट गाई गडबडमध्ये त्यांनी या पॅन्टवरतीच एवढा दलिंदर होऊन गेलेला आहे मोहित. नाईट पॅन्ट त्या शॉर्ट्सवरतीच घालून घेतली आणि पाहू शकता असे टांगा कार्यक्रम आहेत तुम्हाला दिसताच आहेत. गाईज आमचे चेहरे पाहून तुम्ही समजूच शकता की आमचं फायनली जेवण झालेलं आहे. मस्तपैकी मेसला गेलो, जेवण केलं पोटभर आणि भाजी पण चांगली होती म्हणून जेवणही चांगलं गेलं. डिंगडॉंग जेवण गेलं आणि इतकं दाबून खाल्लंय ना गाईज. मोहितनी खाल्ल्या आहे 6 चपात्या. जे ते सांगावं लागेल आणि मी खाल्लेले आहे 6.5 चपात्या. अर्धी चपाती पडू म्हणजे अन्नाचा अपमान केला पण जात नव्हती. पण जबरदस्त जेवण झालेलं आहे. तर मग आता इतकी पनोती लागली होती. ही पनोती आम्ही पार पडून आता चाललो आपल्या आपल्या रूमला मस्तपैकी. तर मग मस्तपैकी जिरतं पण आहे हळूहळू आणि रूमला पोचून जाऊ थोड्यात आम्ही. काय गाईज आम्ही काय जाऊ शकलो नाही. स्नॅपला रावण दहन पाहून देतो. कुठलं आहे? नाशिकचं आहे. काही विषय नाही. तर आम्ही काय जाऊ शकलो नाही रावण दहन बघायला. स्नॅपवरतीच पाहून घेतो. गाईज फायनली आय एम हिअर आणि फायनली जेवण पण झालंय. पोट पण भरलं मस्तपैकी. आणि आज जेवणाचे किती वांदे झाले तुम्ही तर बघितले. जबरदस्त वांदे झाले. आज ड्रायडर पण होता त्यात. फायनली ती पण होते मिटून आम्ही जेवण पण केलं. आणि आता हा ब्लॉग मी तर सेंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.